माझगावमधील मफतलालच्या गिरणी कामगारांना पुन्हा रोजगार मिळावा या उद्देशाने कंपनीच्या 50% जागेवर 10,000 यंत्रमाग उभारण्याची अट आता ठेवण्यात आली आहे। विकास कामासाठी शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आहे। विकास कामासाठी शिथिल करण्याचा राज्य सरकारचा हा जो निर्णय आहे तो अयोग्य आहे असं म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय रद्द केला होता। न्यायालयाच्या या निर्णयामुळे मफतलालच्या गिरणी कामगारांना पुन्हा एकदा रोजगार मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। काय आहे नेमकं प्रकरण आणि शासनाकडे काय मागणी आहे ते देखील पाहूयात। याविषयी बातचीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सतीश खांडगे यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। माझगाव इथल्या मफतलाल जमिनीचं प्रकरण मागच्या 10 वर्षांपासून उच्च न्यायालयामध्ये याचा लढा जो आहे तो सुरू होता। मात्र मिल कामगारांच्या बाजूने हा निकाल जो आहे तो लागलेला आहे। युक्तिवाद जो आहे तो सुरू होता, अखेर निकालीच आलेला आहे। नेमकी काय याचिका होती आणि यावरती आपण तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे, काय नेमकं प्रकरण आहे? 7 सप्टेंबर 2019ला जी अट शिथिल केली त्यावरती माननीय मफतलाल यांचे जे मालक आहेत त्यांनी याचिका दाखल केली। मफतलाल यांच्या याचिकेवरती उच्च न्यायालयाने, मी खरोखर उच्च न्यायालयाचे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानेल। आमच्या सर्व विभागातले जे तरुण कामगार तुम्हाला आजूबाजूला दिसतील त्या सर्वांच्या वतीने मी न्यायालयाचे आभार मानेल। त्यांनी कामगारांच्या हितार्थ न्याय दिला आणि कामगारांसाठी ती जी अट शिथिल केली होती ती बेकायदेशीर आणि बेदखल केली। आता त्या बेकायदेशीर अटीमुळे आता कुठेतरी कामगारांना परत एकदा मिलची अपेक्षा आहे, परत एकदा रोजगार मिळेल याची अपेक्षा आहे। माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार कुठेतरी आता कामगारांना आपण न्याय द्यावा आणि ही जी सदरू जागेवरची मिल आहे ती आपण लवकरात लवकर सुरू करावी ही आमची विनंती लोकशाहीच्या माध्यमातून मी शासनाला करत आहे। पुन्हा एकदा त्यांचा रोजगार जो आहे नेहमीप्रमाणे सुरू व्हावा यासाठी या मिल संदर्भात शासनाने पुन्हा एकदा नव्याने निर्णय घेऊन मात्र ही मिल पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी विनंती जी आहे ती या कामगारांनी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।